ओम नमः शिवाय. चला तर आता आपण सोमवारची कहाणी वाचूया. एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करी. नावडतीला जेवायला उष्ट, नेसायला जाडं भरडं, राहावयास गुरांचं बेट दिलं, गुराख्याचं काम दिलं. पुढे श्रावण महिना आला. पहिल्या सोमवारी ही रानात गेली. तिथे नागकन्या देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, तुम्ही कुठे जाता? महादेवाच्या मंदिरात जातो आणि शिवामूठ वाहतो. यानं काय होतं? तिने विचारलं. पतीची भक्ती होते, इच्छित कार्य सिद्धीस जातं, मुलं बाळं होतात, नावडती माणसं आवडती होतात, वडीलधाऱ्यांपासून सुख समाधान मिळतं. देवकन्या म्हणाल्या. तीही त्यांच्याबरोबर मंदिरात गेली. नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या. काय तुम्ही कोणता कसा वसा वसता? आम्ही शिवामुठीचा वसा वसतो. त्या वशाला काय करावं? थोडे तांदूळ घ्यावेत, शिवराई सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलाची पाने घेऊन मनोभावे महादेवाची पूजा करावी. हातात तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ, ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, सर्व माणसांना आवडती कर, असं म्हणून तांदूळ वाहावेत. दिवसा झोपू नये, उष्टमष्ट खाऊ नये. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उपवास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करून देवाला बेल वाहावा आणि न बोलता जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5वा आला तर सातू शिवामुठीसाठी जावे. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. सारा दिवस उपवास केला. जावानंदांनी उष्टमष्ट पान दिलं, ते तिने गाईला घातलं. शंकराची आराधना केली. दिवसभर ओम नमः शिवायचा जप केला आणि दूध पिऊन झोपी गेली. दुसऱ्या सोमवारी नावडतीनं घरातून सर्व सामान घेतलं, रानात जाऊ लागली. नागकन्या देवकन्यांबरोबर मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. शिवा शिवा, माझी शिवामूठ, ईश्वरा देवा, सासू सासरे, धीर भावा, नंदा जावा, माझ्या पतीला नावडती आहे ती आवडती कर रे देवा, असं म्हणून तीळ वाहिले. दिवसभर उपवास केला. रात्री दूध पिऊन झोपी गेली. सासऱ्यांनी विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीने उत्तर दिलं, माझा देव फार लांब आहे, मार्ग कठीण आहे, काट्याकुट्यांचा आहे, साप वाघ आहेत, तिथे माझा देव आहे. तिसऱ्या सोमवारी पूजेचं सामान घेऊन देवाला निघाली. देवा तिच्या मागोमाग घरातली सर्व मंडळी निघाली. नावडते, तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रानातून जाताना काहीच त्रास झाला नाही, कारण तिला रोजची सवय होती. पण इतरांना काटेकुटे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत कशी येत असेल कोण जाणे, याची जाणीव झाली. तिची दया आली. नावडतीला चिंता पडली. तिने देवाचा धावा केला. अंतःकरणापासून प्रार्थना केली. नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सोन्याचं झालं. रत्नजडीत खांब झाले. हंड्या झुलू लागल्या. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडतीनं नेहमीप्रमाणे भक्तिभावाने पूजा केली, मनोभावे प्रार्थना केली. मग मूग शिवाला वाहिले. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. तिला दागिने ल्यायला दिले. राजा खुंटीवर पागोटं ठेवून तळं पाहायला गेला. नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली. इकडे देऊळ अदृश्य झाले. पागोटे घेण्यासाठी राजा देवळाकडे गेला. तिथे एक लहान देऊळ होतं. एक पिंड होती. आपण केलेली पूजा होती. खुंटीवर पागोटं आहे. तेव्हा त्याने सुनेला विचारलं, हे असे कसे झाले? माझा गरिबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. शिवामुठीचा वसा वसला म्हणून ती नावडतीची आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुप्पळ संपूर्ण. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. धन्यवाद.